मी त्यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो अनंता जाधव आणि सुनील पाटील. या लॉफ केले चिनूला लॉफ्टेड फटका अगदी इनफिल्डच्या वरून चिनू निघून जाईल लॉंग ऑफ इन लॉंग ऑनच्या मधून सीमा पार एका टप्प्याने चौकार. विजय संपादन केलेलं आहे. यायले मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये मात्र शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचो. वॉट अ कॅच. स्वतः पडला मात्र चेंडूला पडू दिलेलं नाही. कॅच ऑफ द मॅच. आणि इथं मात्र पहिला हादरा बसतोय. पहिला फलंदाज बाद होताना फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच आपण बघतोय फलंदाज धनाजी कारभारी बाद होतोय. मिळून देताना अनिल गुलवी पाहतोय आपण. अनिल गुलवी सिनियर जो वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात त्यांना पाहायला मिळतोय. यानंतर आपण सामना पाहणार आहोत. या सामन्यात विजय संघ विपक्ष जहनमन पॉवर शेलर आणि त्यानंतर सामना पाहायला मिळालेला आयोजक संघ ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष सागर 11 गोरसई आणि त्यानंतर गावदेव माता पुंडास विपक्ष श्रीकृष्ण स्पोर्ट्स साफे. यावेळी मिस टाइम फटका मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव धावप्लॅगमध्ये जोडले जाईल. कुठल्याही क्षणी चेंडू हरवला फुटला तर नवीनच चेंडू दिला जाईल. याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. निव्या बॉल नक्कीच या स्पर्धेमध्ये वापरले जात आहेत. व्यासपीठावर विशेष उपस्थिती आज आपण पाहतोय. बलिराम काकडे साहेब असतील, सोमनाथ जाधव साहेब त्यांच्यासमोर टी शर्ट स्पॉन्सर आपण पाहतोय अमनेपडा संघाचे संदीप जाधव साहेब समाजसेवक, योगेश जाधव साहेब माजी उपसरपंच त्यांच्यासमोर सुभाष जाधव साहेब अमनेपडा आणि शरद केने साहेब अमनेपडा यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्कट ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय आणि चिन्ह निघून जातोय या मेन्यू करिझर मधून सीमा पार धाव मिळेल 4.
या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या मॅन ऑफ द सिरीज स्वरूपामध्ये ट्रॉफी आणि कूलर आम्हाला स्पॉन्सर केलेले अनंत कालुराम जाधव साहेबांनी त्यांचे विशेष धन्यवाद. हर्षद पारधी साहेबांकडून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले आहेत. जांभूळपाड्यागावचे या सुप्रसिद्ध उद्योजक त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला रवींद्र सकाराम जाधव साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आज एक पारितोषिक आपण वाढताना पाहिलेलं आहे. स्वीट बॉक्स मॅच के बाद कुछ मीठा हो जाए. संजय स्वीटचे या कचरू पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष धन्यवाद. तर बोलू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. या संजय तरे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटक समाप्तीत धावसंख्येत 10. शिवनेरी जुनादुर्ग संघ आपण बघतोय या प्रथम फलंदाजी करताना. यावेळी मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना आपण बघतोय या शिवनेरी या जुनादुर्ग या संघाचा. दोन फलंदाज बाद झाले तर पहिला फलंदाज धनाजी बाद झाला होता आणि त्यानंतर जितू पाटील देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीप कारभार यांनी या प्रशांत म्हात्रे जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज संजय तरे ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. धावसंख्या स्थिर आहे 10. समोर केलेल्या चेंडूला अगदी या मिडऑफच्या डोक्यावरून मात्र या डीप मिडऑफ फ्रीजरमध्ये या चेंडू अडवला गेलेला आहे. 2 धावा तरी देखील फलंदाजांनी पूर्ण केलेल्या. त्याने 2 धावांनी अखेर धावप्लेकमध्ये बदल. धावसंख्या 12. यायला मात्र इनफिल्डच्या वरून मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा रिझर्व मध्ये पाहायला मिळतोय. फक्त एकच धावण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. जे कमी वयाचे या संघटनेमध्ये या संघामध्ये आढळून आलेले खेळाडू आहेत त्या खेळाडूंना शेवटचं षटक हाताळण्याची मुभा असणार आहे आणि बॅटिंगसाठी देखील लेट ऑर्डरमध्ये त्यांना उतरता येईल. हे नेम आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. फ्री करण्याचा प्रयत्न जोरदार अपेल आणि या पंचायत वर आकाशाकडे फलंदाज बाद होतोय. तिसरा हादरा शिवनेरी या जुनादुर्ग या संघाला. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आज आपण बघितलं तर आजच्या महाप्रसादाची व्यवस्था मला केली गेली आहे. संतोष रघुनाथ पाटील साहेब आमनेपाडा गावचे उद्योगपती. त्यानंतर आपण बघितलं तर सुनील दत्तू पाटील साहेब आमनेपाड्याचे समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून 5 किलो खजूर. त्यानंतर विजय सुकऱ्या काकडे साहेब आमनेपाड्याचे समाजसेवक यांच्या माध्यमातून देखील 5 किलो खजूर. आणि हरिश्चंद्र काकडे साहेब माजी उपसरपंच आमनेपाडा ज्याच्या माध्यमातून 10 किलो खजूर आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचं देखील विषय व्यक्त करतोय. कालच्या जेवणाची व्यवस्था केली गेली होती. चंद्रकांत बापू काकडे साहेब आणि सुरेंद्र चंद्रकांत काकडे साहेब आमनेपाड्याचे समाजसेवक यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सुपर संडेमधील आपण बघतोय महाशिवरात्रीचा महाप्रसाद संतोष रघुनाथ पाटील साहेब आमनेपाडा. त्यानंतर खजूरसाठी नक्कीच सुनील दत्तू पाटील साहेब, विजय सुकऱ्या काकडे साहेब आणि हरिश्चंद्र काकडे साहेबांकडून आम्हाला विशेष योगदान लाभलेलं आहे. त्यांचे देखील आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतोय ज्याच्या माध्यमातून मला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये स्लॉफी वर्क झेल मात्र सोडला जातोय संगनायकाकडून. मनोहर गुलवे आपण पाहतोय सेनापती मात्र तलवार खाली पाडतोय. जो सर सेनापती आहे नक्कीच आपण पाहतोय संगनायकाकडून जे अपेक्षा केली जाते ते अपेक्षा इथे मात्र पूर्ण करताना दिसत नाही. संगनायक मनोहर गुलवे क्लीन बॉल दांडी गुल. चौथा हादरा शिवनेरी जुनादुर्ग या संघाला.
या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला जे विशेष सहकार्य लाभलेले आहे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफी आम्हाला जांभूळपाडा गावचे या युवा उद्योगपती या हर्षद पारधी साहेबांकडून स्पॉन्सर केले त्यांचे विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज आम्हाला ट्रॉफी आणि कूलर अनंत कालुराम जाधव साहेबकडून स्पॉन्सर त्यांचे विशेष धन्यवाद. रवींद्र सकाराम जाधव साहेबांकडून आम्हाला बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर ह्या ट्रॉफी स्पॉन्सर त्यांचे विशेष धन्यवाद. त्यांचं सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत अनिल वसंत पाटील साहेब, जनार्दन यशवंत काकडे साहेब, सुनील श्रीपद पाटील साहेब, सुनील सकाराम जाधव साहेब, रमेश नामदेव पाटील साहेब, त्यानंतर आपण पाहतो चेतन बलिराम काकडे साहेब, विजय रमेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर गेलेली आहे ती बालाराम मंगल भोरी साहेबांकडून. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर केले संपदा सुनील जाधव मॅडम यांच्याकडून त्या विशेष धन्यवाद. आणि आज आणखीन एक पारितोषिक आपण पाहतोय स्वीट बॉक्स जे मला संजय या स्वीटचे या प्रोप्रायटर कचरू पाटील साहेबांकडून स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये चेंडूंची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे रंगनाथ चडपट पाटील साहेब, सुखदेव महादू पाटील साहेब, सांगेगावचे या समाजसेवक सकाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि वाशिरेगावचे या सागर पाटील साहेब, दयेश मागे साहेबांनी या सचिन मागे साहेबांकडून देखील चेंडूची सुविधा आम्हाला पुरवली त्यांचे ते विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाण्याची जी सुविधा आपण पाहतोय ते आम्हाला पुरवले गेलेले आहे ते अविनाश मोतीराम पाटील साहेब आणि सुभाष नारायण जाधव साहेबांनी माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमधील रोख रक्कम चौथ्या क्रमांकाचं प्रदीप सैनीदास पाटील साहेबांकडून आम्हाला पुरवण्यात आले त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि टॉचविन संघनायकाला थंड आम्हाला स्पॉन्सर गणेश बजागे साहेब किरवली गावचे समाजसेवक त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. झेल इथे ड्रॉप केला जातोय मात्र अखेर रनआउटच्या रूपाने फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. आपण पाहत आहोत ग्रीष्मा 11 चषक आंबणेपाडा 2026 आयोजन ओरिजिनल 40+ ची ही 10वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक घेऊन आले गोलंदाज निलेश गुलवे ऐवज श्री निंबोली या संघाकडून. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्यात यशस्वी ठरलेलं आहे. नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव किमान वाचवले मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 18. इथे मिस टाइम पडका चेंडू आहे मध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. इथे आणखीन एक हादरा बसतो या जुनो अंदुरका या संघाला. या क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत देखील पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. टप्प्यात चेंडू अडवला जातोय.
दरम्यान वेल होती फलंदाजांना धावा पूर्ण करण्याची 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. संघाची धावसंख्या 20. आपण इनिंग ब्रेकमध्ये या स्वागताकडे देखील बोलणार आहोत. आपल्यामध्ये खास उपस्थिती ज्या मान्यवरांची पाहायला मिळते त्या मान्यवरांचा आपण हेतूचे सन्मान देखील करणार आहोत. तिसरं षटक मार्गस्थ आहे निलेश गुलवे आपण बघूया निंबोली संघाकडून तिसरं षटक देण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटानं गोलंदाज पंचाचा इशारा येतो वाईट अवंत धाव वाढच्या रूपाने. निंबोली संघ आपण इने ॲक्शनमध्ये पाहतो आणि किंग ऑफ निंबोली क्रिकेट वाईट साठी मध्ये फिल्डिंग साईडने नक्कीच पंचाच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग साईडने. किंग ऑफ निंबोली क्रिकेट राजा गुलवे आणि शुभम गुलवे यांच्याकडून आयुवर्षाच्या निंबोली संघासाठी आणि या स्पर्धेसाठी देखील त्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद राजा गुलवे आणि शुभम गुलवे आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या वाईट घोषित केलेलं आहे मात्र इथून आपण बघतोय फिल्डिंग साईडने या त्यांच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि तिसरे पंच आता मात्र कंट्रोल रूम मधून देखील निर्णय देतात की पंचाचा निर्णय जो असेल तो कायम असणार आहे. म्हणजे फिल्डिंग साईडने आपल्याला रिव्ह्यू गमावलेला ना आता मात्र फिल्डिंग साईडला रिव्ह्यू घेता येणार नाही. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आपण पाहतोय. फिल्डिंग साईडला या इनिंगमध्ये आता मात्र रिव्ह्यू घेता येणार नाही. हा वाईट चेंडू आहे. आव्हान धाव शिवनेरी जून आदुर्के संघाची धावसंख्या आव्हान धावने पोहोचते 21 वर 21 लॉस फॉर द 6 विकेट. यावेळी मात्र वेगवान चेंडू भन्नाट वेगान चेंडू निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. तर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. या 3 षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्तीनंतर शिवनेरी जून आंध्रके संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा. आपण पाहतोय या ओरिजिनल फुल प्लेस असोसिएशन भिवंडी यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रीष्मा 11 40 प्लस क्रिकेट संघ अमनेपड आयोजित ग्रीष्मा 11 चषक 2026 दिमागदार आयोजन या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज महाशिवरात्री नक्कीच पावन दिवस आणि महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना देखील आमच्या या ग्रीष्मा 11 40 प्लस क्रिकेट संघ अमनेपडा या संघाकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिंडीगड असेल नक्कीच आपण बघूया खंडेश्वर मंदिर असेल ते भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अगदी सकाळपासूनच नक्कीच रांगा लागलेल्या आहेत आणि त्या रांगा आता मात्र सायंकाळपर्यंत देखील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी मात्र लॉप केली चेंडूला लॉपटॅट फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हे आपण बघतोय स्लॉफी वर्क हात आहे इकडे मून आहे लगा असंच म्हणावं लागेल. धावचीची संधी आहे झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकला नाही. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना पुन्हा एकदा मोठा फटका हवाई फायर
आणि हा चेंडू निघून जाईल सीमाच्या बाहेर. षटकार. वाड शॉट खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर फटका केलेला आहे. स्वागताकडे आपल्याकडे वेळ आहे. भारतीय संस्कृती नक्कीच या स्पर्धेमध्ये देखील जोपासले जाते. अतिथी देव भव अशी भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते आणि अतिथींचं इथे यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. अतिथी गण आपण बघतो अतिथी कक्षामध्ये आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत बलिराम काकडे साहेबांना विनंती असेल का आपण या आपला सन्मान आपण इथून करणार आहोत. बालारामजी भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित आपण करणार आहोत. बलिराम काकडे साहेबांची या प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा इथूच सन्मान इथून केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर सोमनाथ जाधव साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथून केला जाईल. सोमनाथ जाधव साहेबांचा देखील सन्मान आपण इथून करणार आहोत. दरम्यान आगमन होतंय रंगनाथ पाटील साहेबांचं. त्यांच्या समवेत शैलेश जाधव साहेब, निलेश पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य, गणेश पाटील समाजसेवक, नक्कीच A1 जोडी ज्यांच्या माध्यमातून अमनेपाडा इथे रेग्युलर क्रिकेट स्पर्धा देखील नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज सन्मान इथे केला जातोय. आपण बघतोय सोमनाथ जाधव साहेबांचा. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत.
त्यानंतर आमचे टी शर्ट स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केले गेले आहेत ग्रीष्मा 11 अमनेपाडा संघ आपण पाहतोय आयोजक संघ ज्या संघासाठी टी शर्ट त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत संदीप जाधव साहेब समाजसेवक अमनेपाडा यांचा सन्मान आपण इथून करणार आहोत. संदीप जाधव साहेबांचा सन्मान आपण इथून करत आहोत. या आपण पाहू शकता संतोषजी काकडे साहेबांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करत आहोत. खरं तर आपण अमनेपाडा या संघाचे ते टी शर्ट स्पॉन्सर आहेत ज्यांच्या माध्यमातून अमनेपाडा संघासाठी टी शर्ट त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथं केला जातो. त्यानंतर आणखीन एक आमचे टी शर्ट स्पॉन्सर माजी उपसरपंच अमनेपाडा योगेश जाधव साहेब आपण देखील या. आपण जर बघितले तर संदीप जाधव साहेबांनी योगेश जाधव साहेब हे आमचे संघाचे टी शर्ट स्पॉन्सर आहेत. संतोष पाटील यांना विनंती असेल आपले शुभ असते नरेश काकडे साहेबांना विनंती असेल आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. आमचे टी शर्ट स्पॉन्सर आपण पते माजी उपसरपंच अमनेपाडा योगेश जाधव साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. या आपण पाहू शकता योगेश जाधव साहेब माजी उपसरपंच अमनेपाडा जे आमचे टी शर्ट स्पॉन्सर आहेत संदीप जाधव साहेब आणि योगेश जाधव साहेब ग्रीष्मा 11 अमनेपाडा संघाचे टी शर्ट स्पॉन्सर आहेत. त्यानंतर सन्मान आपण करणार तो अमनेपाडा गावचे समाजसेवक सुभाष जाधव साहेबांचा मच्छिंद्र काकडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान सुभाष जाधव साहेब अमनेपाड्याचे समाजसेवक आहेत आणि त्यांचा इथेचे सन्मान आपण इथे करत आहोत हे आपण पाहू शकता. सुभाष जाधव साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. शरद कने साहेबांना विनंती असेल का आपण देखील या कारण आपल्याला देखील सन्मान इथे केलं जाईल. सुभाष जाधव साहेब अमनेपाडा यांचा सन्मान इथे केला जातो आणि त्यानंतर आपण बोलूया मॅच करे समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ गोरसई मनोज ठाकरे सर. धन्यवाद धुमाल सर. ओलिव्या खेळाकडे या ठिकाणी पाहतोय आपण 34 धावांचं लक्ष आहे. पाहूया त्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी निंबोली संघ कशा प्रकारे खेळ दाखवेल. या ठिकाणी पाहतोय सलामीची जोडी मनोहर गुलवी आणि बालाराम गुलवी ही सज्ज झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती धनाजी पाटील तयार. 34 धावा थांबवायच्या आहेत. त्यासाठी पहिला बॉल टाकण्यासाठी धनाजी होतोय गोलंदाजी मार्कवरती तयार. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर पाहायला मिळाला परंतु चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव या ठिकाणी घेतली जाते. स्वतःचा संघाचा अकाउंट या ठिकाणी मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून ओपन केले जाते. ग्रीष्मा 11 चषक अमनेपाडा 2026 हे भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिला पर्व आहे. असोसिएशन मधून अशा अनेक स्पर्धा पाहायला मिळत आहेत. त्यातली एक नामांकित स्पर्धा कार्याध्यक्षांची म्हटली तर वावगं ठरणार नाही आहे. अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी संपूर्ण गाव आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी सहकार्याचा हात पुढे करताना पाहायला मिळत आहेत. आज डबल धमाका आहे कारण खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज सांगतेचा दिवस आणि आपण पाहिलं तर मेगा फिनाले त्याचबरोबर महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने सर्वांना या महाशिवरात्री पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढे चेंडू यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला. अधिक उंच आहे आणि त्या ठिकाणी पाहतोय आपण झेल घेण्याचा उत्तम प्रयत्न जरूर केला गेला परंतु चेंडू काय हाताला लागला नाही आहे. दान होतोय आणि या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेतील सर्वच खेळाडूंनी जी घेतलेली मेहनत आपल्याला चांगली पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित प्रेक्षक वर्ग खेळाडू तसेच मान्यवर या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि
ओरिजिनल 40+ मध्ये जे कोणी पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगलच मिळालेला, सिंगल पेक्षा अधिक काय नाही. या धावसंख्या पुढे सरकते, 4 अंकावरती जाऊन पोहोचते. जुन अंदुर्की म्हटलं तर एक चांगली टीम आहे, फायनलिस्ट टीम आहे. त्यांच्याही नावे आपण पाहिले तर चषक आहे, म्हणजे फाईट करण्यामध्ये माहिर आहेत. 2 चषक त्यांच्या नावे आहेत. म्हणजे आपण पाहू शकता की फायनलची जी चाहूल आहे ती त्यांना लागलेली जरूर आहे. म्हणून जरी लोयस्करचा सामना असला तरी फाईट करण्याची क्षमता या टीमकडे भरपूर आहे. धामणगाव संघ कालच्या दिवसातून आपण पाहिलं तर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण टॅप करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू मात्र निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी धाव नाही आहे, परंतु या ठिकाणी लेझी क्रिकेट, फलंदाज बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपात. हॅलो 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 चार मध्ये आता फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. टार्गेट म्हटलं तर 34 धावांचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिला तर फलंदाज बाद झाले होते. पुढे चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस त्या ठिकाणी धरला जातोय आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेला जातोय. सिंगल धाव, सिंगलने धावसंख्या पाहतोय 5 अंकावरती जाऊन पोहोचते. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर ग्रिस्मा 11 अमनेपाडा अर्थात आयोजक टीम ही इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळली जाते या फॉर्मॅटमधून तेव्हा तेव्हा आयोजक टीम ज्यावेळेस खेळते त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये खूप रंगतदार निर्माण होते. कारण आपण जर पाहिलं तर स्थानिक जे पातळीचे आपले प्रेक्षक आहेत ते भरपूर असतात. निश्चितच आपण पाहिलं जेवढ्या स्पर्धा होतात तेवढे त्यांची जर्सी सुद्धा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रिस्मा वेलन अमनेपाडा टीम. पुढे चेंडू पाहूया. गोलंदाज यावेळेस चेंडू समोर होता, थोडीशी उचली सुद्धा प्राप्त झाली होती. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला होता, थोडीशी उचली प्राप्त झाली आणि बाकीचं काम किपरने केलं, चोख बजावला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धावची झाली सांगता. NB लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. साफसुथरा टेलिकास्ट, खऱ्या अर्थाने कॅमेरा वर्क जो असतो ना तो खूप महत्त्वाचा असतोय. प्रत्येक वेळी या स्पर्धेतील काही क्षण असतात ते टिपणं गरजेचं आहे. तुम्ही व्यासपीठ कव्हर करू शकता, प्रेक्षक दाखवू शकता, ज्या मैदानाच्या अवतीभोवती ज्या मुवमेंट आहेत त्या सर्व कॅप्चर केल्या जातात. हे खऱ्या अर्थाने चांगलं वैशिष्ट्य आहे आणि एक चांगली बाब या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टेलिकास्ट साफसुथरा आहेच, परंतु जे वर्किंग आहे ना ते खूप चांगलं आहे. इथं पाहू शकता टॉप 5 मध्ये रँक करणारे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. धामणगाव प्रथम क्रमांकावरती पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहायला गेले तर विकेट मध्ये कोण अग्रेसर आहे, रन मध्ये कोण अग्रेसर आहे, या सर्व लेखाजोखा तुम्हाला दाखवला जातोय. आपण रन मध्ये पाहिलं तर नितीन पाटील 466 आहे, संतोष सुतार 301, दिलीप पाटील 240, विश्वास पाटील 234, योगेश भोईर 222 असे टॉप 5 चे बॅटर आपण पाहतोय. टॉप 5 चे आपण जर विकेट टेकर गोलंदाज जर पाहिले तर धामणगावचा सूरज पाटील 26 विकेट आहेत, पुंडाचा योगेश शलाऱ्याचे 24 आहेत, धामणगावचा योगेश भोईर 23, त्याचबरोबर पुंडास उमेश देसले 19 आणि अमनेपाडाचा हे आनंद जाधव 18 विकेट त्याच्याही नावे आहेत. हा लेखाजोखा दाखवला जातोय. असं हे आपल्याला कमी पाहायला मिळते लाईव्हच्या माध्यमातून की हा संपूर्ण लेखाजोखा रँकिंग मध्ये आपण जर पाडले तर टीम ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दाखवली जात आहेत. आई गावदेवी धामणगाव प्रथम क्रमांकावरती, शिवनेरी जुन अंदुर्की द्वितीय क्रमांकावरती, तृतीय क्रमांकावरती ज्या आंबे टेमघरपाडा, त्याचबरोबर
क्रमांकावरती बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा, त्याचबरोबर 5व्या क्रमांकावरती रँक करणार असणारे गावदेवी माता पुंडाच, हा सर्व लेखाजोखा त्यांनी बरोबर टिपला गेला ठेवला गेला आहे. सन्माननीय भरत पाटील साहेब, तसेच सन्माननीय अमोल जाधव साहेब, त्याचबरोबर राकेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर बालारामजी पाटील साहेब, त्याचबरोबर गौरव साहेब, या सर्वांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक उपस्थित झालेले आहे. तसेच सन्माननीय यशवंतजी काकडे साहेब यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तसेच सन्माननीय चंद्रकांतजी काकडे साहेब यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आज व्यासपीठ म्हटलं तर पूर्णपणे फुलासारखा दरवळलेला आहे. भरगुच्छ फुलगुच्छासारखं आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून भेटण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून कालचं जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली होती. सुरेंद्र काकडे, त्याचबरोबर चंद्रकांत काकडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय हे मान्यवर उपस्थित आहेत. वाईटचा रिव्ह्यू घेतला गेला आहे. यस, चेक करूया. थर्ड अंपायर पट्टी हीच असते का अजून एक असतात? पट्टी दिसते बघा, या कोण्यामधून बघायचं. हा तो बघ, ही पट्टी आहे लांबून बघा, ही पट्टी दिसते बघा, थोडासा डार्कनेस पण वाटतं. बोल बघा आता कुठे पीच झालं. फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी पाहतोय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. ही खासियत आहे खऱ्या अर्थाने जुन नांदुरकर टीमची. कमबॅक केलं जातंय, डावावरची पकड जी आहे ती मजबूत ठेवली जाते, ढिली दोडी सोडत नाहीत. त्या कारणास्तव मॅच आपल्या हातामध्ये बनून राहते. यावेळेस उडाला आहे झेल, पाहूया सेफ लँडिंग पर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते. धावा किती बनतील, थोडीशी फसवेगिरी केली जाते त्या ठिकाणी, बट 2 धावा कंप्लीट होतात. तिसरीची मागणी केली जात आहे आणि काय घडेल या ठिकाणी आत्ता नाही वाचू शकत. आत्ता फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रशांत येतोय. राम रसाले यांची गोलंदाजी मात्र कारगर ठरली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर धनाजी पाटील यांनी चांगली ओव्हर हाताळली होती. 5 धावा फक्त खर्च केल्या. तिथनं जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी पाहायला मिळाला. त्याच्यानंतर त्या आत्मविश्वासावरती एक जोरदार एक पकड मजबूत करत असताना रसाले सुद्धा चांगली गोलंदाजी रसमय मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पुन्हा एकदा पाहूया, सरसावला गेला आहे. आता काय घडतंय या ठिकाणी, चेंडू पटल्यानंतर बाहेरच्या दिशेने वल्ला जातोय. इन स्विंग ऑफ स्विंगचा हा खेळ या गोलंदाजीच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पाहतोय डॉटची समाप्ती. 34 धावांचं आव्हान आहे, परंतु त्याच्यासाठी सुद्धा झगडावं लागतंय या ठिकाणी आई वज्रेश्वरी निंबोली टीमला. कारण आतापर्यंत पाहतोय धावसंख्या धावफलकावरती फक्त पाहायला मिळते 9. इथं मात्र पाहू शकता आपण आता डिक्लेअर झोन मध्ये या ठिकाणी जातोय. सिंगल येते, 10 का दम 10 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते.
10 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक दुसरा आहे. शेवटचा बॉल फेकलं जाईल म्हणजे धावांवरती अंकुश लावला गेला आहे. सामना बनवण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी शिवनेरी या ठिकाणी जून अंदुर्गे आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते सुरुवात. टर्न होत आहे पंचांच्या उजव्या बाजूस टाकण्यासाठी फ्लाइट डिलिव्हरी पुरेपूर फायदा उचलला जातोय. फुल टॉस अँड टोल वसूल केला जातोय 6 धावांसाठी आणि पंचांच्या माध्यमातून केला जातोय इशारा बिमर साठी नो बॉल. काम या चेंडूने केलं गेलं. पुढील चेंडू फ्री हिटचा होता. हा चेंडू चांगला आहे. पाहूया काय घडतंय. धोकादायक रन. यस फलंदाज बाद होतोय रनरच्या स्वरूपात प्रशांत. क्या बात आहे. फ्रीडचा चेंडू होता जिथे विकेट गमावण्याची कमी संधी असते. फक्त रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतोय आणि तो या ठिकाणी बाद झाला गेला. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे 17. या ठिकाणी पाहायला गेलं तर 17 धावा धावफलकावरती म्हणजे जेवढ्या बनल्या तेवढ्या आत्तापर्यंत बनवायच्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 मध्ये अजूनही तेवढ्याच धावा अर्थात 17 धावांची आवश्यकता आहे. सामना जशाच तसा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निलेश गुलवे येतोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने आई वजीरेश्वर निंबोली टीमचा हा एक बॅकबोन म्हणून ओळखला जातोय. प्रमुख दावेदार खेळाडू. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रभाकर गुलवे आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं त्यांचेही पेपर या ठिकाणी चेक केले गेलं. बरोबर आहेत. पूर्ण दस्ताज घेऊन आले होते. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स पासपोर्ट सहित. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूने तेच करायचं आहे. काय लपालपी करायची आहे. आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट ते घेऊन यायचे आहेत जेणेकरून या ठिकाणी तपासणी करण्यासाठी उत्तम होईल. वेलकम गणेशजी केने यांचंही शुभागमन. त्यांच्या समेत संजय केने गोरसाई टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आयोजक टीम समोर त्यांना मात्र इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी पाहतोय आपण कुठल्या प्रकारची धाव नाही या डॉटची होते सांगता. काय चेंडू आताला होता पाहू शकता आपण. पडल्यानंतर थोडंसं मुवमेंट केला जातोय. हरकत केली जाते आणि थोडीशी उचली सुद्धा प्राप्त केली जाते. गोलंदाज जितू पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. अतिशय जिद्दी आणि एक चिवट टीम म्हटलं तर जून अंदुर्गे आहे. सामना लवकर सोडत नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये कॉर्डिनेशन केलं जात आहे. प्रत्येक खेळाडूचा चेस केला जातोय. आता मात्र उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. छत्रशक्त्याच्या खाली थोडस कुठेतरी पंबल झाला होता परंतु तदनंतर स्वतःला सावरला आवरला. स्वतः पडला गेला परंतु चेंडूला मात्र सोडला नाही आहे आणि या ठिकाणी झेलच्या स्वरूपात बाद झाले. पाहूया पाणी घेऊन जायचं आहे.
तर मित्र हो, एक मॅच गेली तर काय हरकत नाही आहे. स्वतःला सावरा, स्वतःला आवरा आणि आपल्या शरीराला मात्र सांभाळा. प्रचंदा ओके, यस फिट आहे. काय झेल घेतला गेला आपण पाहिलं तर पाय थोडंसं इंजर्ड सुद्धा त्या ठिकाणी झाला गेला, दुखापत झाली, परंतु स्वतःला आवरलं गेलं आणि विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झाला निलेश. खऱ्या अर्थाने एक चांगला प्रमुख दावेदार खेळाडू आहे. आता मात्र प्रभाकर गुलवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. या ठिकाणी प्रभाकर गुलवीला मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. अनिल आणि प्रभाकर ही जोडी मैदानात. एखाद दोन मोठा फटका, एखादा जरी फटका आला तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर निंबोली संघ हेवी होऊ शकते. वेलकम वेलकम मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. सन्मान्य बालाराम पाटील साहेब, मॅन फ्रॉम इताडे समाजसेवक, त्याचबरोबर सावंत साहेब काकडे यांचंही या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान सन्मान आणि एक चांगली स्पर्धा मित्र आयोजित केली गेली आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा जितू ठरवतोय. यावेळेस आक्रमण आल्या करण्याचा प्रयत्न केला होता. पायांची हालचाल हवी तशी पाहायला मिळाली नाही आहे. चेंडू आणि बॉलमध्ये जणू काय एखाद्या फुटाचा अंतर आपल्याला पाहायला मिळतोय. अशा वेळेस आपण म्हणू शकतो की कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. अशा पद्धतीने फटका खेळण्याचा माणूस या ठिकाणी पाहायला मिळाला आणि उत्तम दर्जाची क्वालिटीची गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत जितू पाटील साकारतो. एकी धाव खर्च केली गेली नाही या 3 चेंडूंचा खेळ आणि एक गडी बाद केला आहे. स्लोचा मारा ठेवला गेला आहे. पाहूया बॅकवर्ड स्क्वेअर रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली जाते. घातक होऊ शकतोय आणि यस फलंदाज या ठिकाणी अनिल बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेण्याचा इथं घातक प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये फसला गेला बॅटर. या ठिकाणी सन्माननीय सावंतजी काकडे साहेब तसेच सन्माननीय बालारामजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता संजय तरे येतोय. क्या बात आहे. ही रनआउट घालवणं योग्य होतं का हा प्रश्न निश्चित पडला असेल, कारण अति घाई या ठिकाणी पाहायला मिळाली होती अनिल यांची. चेंडू बरोबर हातामध्ये होता. फटका खूप चांगला होता, परंतु त्याहून अधिक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. लगेच चेंडू फेकला गेला. वेल अवसर काही दिलं नाही आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात झाले बाद. पुढील चेंडू आता फटका चांगला सजवला आहे, बट पाहूया सेफ लँडिंग तर झाली आहे. किती धावा येत आहेत. सिंगल धाव घेतली जाते आणि दुसरीची मागणी. थोडासा लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये चुकीला माफी नाही आहे असं आपण नेहमी म्हणत असतोय. आणि एकीच दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी धावसंख्या बरोबर 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. 7 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 14 धावेची आवश्यकता. म्हणजेच बोल्ट इक्वेशन आता मात्र डबलची गरज आहे. परंतु कमालीचं प्रदर्शन जितू पाटील यांचं पाहायला मिळते. 3 धावा फक्त खर्च केल्या गेल्या आहेत. 2 गडी बाद केल्या आहेत. म्हणजे आपण पाहू शकता किती चांगला कमालीचा गोलंदाजी या ठिकाणी. हाही चेंडू पाहतोय समोर ठेवला गेला आहे. आशाने बघितलं गेला हा व्हाईट बॉल आहे की काय, परंतु आपण पाहिलं तर पायांची हालचाल हवी तशी पाहायला मिळाली नाही आहे आणि चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये बरोबर विसावला गेला. निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. 3 षटकांचा खेळ संपन्न. 20 धावा धाव फलकावरती. येणारे चेंडू 6 आणि 14ची आवश्यकता. यानंतर विजेता अशी मॅच पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये जय हनुमान पॉवर शेलार टीमने आपला दमखम दाखवला होता. चालू असलेल्या सामन्यातील कुठला संघ विजय संपादन करतोय आणि जय हनुमान पॉवर शेलार समोर 2 हात करेल हे थोड्याच वेळात आपल्यावर पोहोचलं जाईल. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 धावेची आवश्यकता आहे. सामना खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवनेरी जून अंदुरकीने बनवलेला आहे.
धावसंख्या कमी होती तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर दमखम दाखवण्याचा प्रयत्न उत्तम. चेतन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही टीम चांगलं काम करते. खऱ्या अर्थाने ओरिजिनल 40+ टीमचे सदस्य आहेत. ऍक्टिव्ह मेंबर म्हटलं तर अवघड ठरणार नाही आहे. चेतन राऊत यस ग्रीष्मा 11 टीमचे ज्येष्ठ खेळाडू सन्मान्य रमेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फाउंडर मेंबर आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या गावाला सुगीचे दिवस भरपूर या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आमचे सर्व मान्यवर पाहू शकता जे सामन्याचा आनंद घेत आहेत. वेळात वेळ काढून या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आज महापर्व आहे. ठिकठिकाणी जत्रेंचं सुद्धा आयोजन महाशिवरात्री निमित्ताने आहेत. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी बरोबर मान्यवर भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष संतोषजी काकडे साहेबांची ही पाहू शकता संपूर्ण टीम. त्याचबरोबर आपण पाहतोय की एक चांगलं आयोजन नियोजन आणि या पूर्ण असोसिएशनमध्ये त्यांचाही मोलाचा हिस्सा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी तयार गोलंदाज विनायक कारभारी होतोय. पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात हाताळला गेला आहे. आता मात्र 6 मध्ये 13ची आवश्यकता आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर आहे तोपर्यंत कुठेतरी जुनंदुर्ग टीमची धोक्याची घंटी वाजत राहील. परंतु या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला डीप मध्ये चेंडू येते आणि चांगले क्षेत्ररक्षण आणि थ्रो सुद्धा आपण पाहू शकता. स्ट्राईक इनला आपल्याला फेकले गेलं आहे की सूझबूझ चांगली आहे. कारण महत्वाची विकेट जर या मॅचची असेल तर प्रभाकर गुलवी आणि त्याच्याच अगेन्स्ट रचलं जात आहे सापला. आता मात्र पाहूया संजय तरे ऑन स्ट्राईक 2 चेंडूचा सामना केला. 2 धावा धापलकावरती. सन्मान्य वसंतजी काकडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये उपस्थित जेवढे प्रेक्षक मान्यवर खेळाडू त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी पाहतोय. यस एक धाव या ठिकाणी येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. आता मात्र समीकरण थोडंसं चेंज होते. अजूनही आता मात्र 11 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू 11 धावा. आपण पाहिलं तर अजूनही या इनिंग मध्ये मोठा फटका एक षटकार सोडला तर दुसरा आला नाही आहे. म्हणजे पाहू शकता किती चांगली गोलंदाजी. एक खराब चेंडू जो बिमरचा हाताला तदनंतर मात्र स्वतःला सावरला आवरलं आणि काय कमालीची गोलंदाजी जितू पाटील यांची पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने धनाजी पाटील आणि जितू पाटील यांनी सामना बनवला आहे. इथं मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि विनायक कारभारी मात्र या ठिकाणी कारभार मध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळते. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळते. आता मात्र अजूनही परतोय आपण एक धाव ऍड केली जाते. या ठिकाणी उडवला गेला आहे. हवेमध्ये होता सेफ लँडिंग होते आणि सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा मानस आखला जात नाही आहे आणि धावसंख्या पुढे सरकली. आता मात्र 25 3 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता आहे. अजूनही सामना कोण जिंकेल हे वर्तवणं थोडंसं कठीण भाग निर्माण झालेला आहे. कारण दोन्ही संघ अजूनही ताकदीने खेळ करतायत. 34 धावांचं आव्हान होतं. असं वाटलं नव्हतं की इथपर्यंत सामना येईल. परंतु प्रशंसा जरूर करावी लागेल. टीट पॅट टॅट जशाच तसं उत्तर देण्यासाठी गोलंदाजांनी केलेला परिश्रम केलेली पराकाष्ठा ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंग येताना पाहायला मिळतंय. पहिला सामना ही आपण पाहिलं तर 37 धावांचं आव्हान होतं. दुसरा सामना 34 म्हणजे रना बनत नाहीत या पिचवरती. आजच्या दिवसामध्ये 2 सामन्याचा जर विचार केला तर चौथी इनिंग आपण पाहतोय. यावेळेस उडवला जरूर आहे. अधिक उंच आहे हवेमध्ये आणि सहज पाछील या ठिकाणी केला जातोय ड्रॉप आणि फलंदाज होते प्रभाकर गुलवी बाद.
खेळ बाकी आहे आणि आता विजयाचं समीकरण जे आहे ते 8 धावांचं आहे. म्हणजे आता एक मोठा फटका आणि 2 धावा येणं गरजेचं आहे. क्या बात आहे. या ठिकाणी पाहतोय आपण विनायक कारभारे याने थोडंसं 2 चेंडू आपण पाहिले तर स्वेर हाताळले होते. तदनंतर मात्र या ठिकाणी तेवढ्याशा धावा बनल्या नाही जेवढ्या आई वज्रश्री निंबोली टीमला हव्या आहेत. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये खेळ पाहतोय 2 चेंडूंमध्ये 8 धावाची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रशांत यांनी जो झेल कलेक्ट केला होता तिथनं सामन्याला टर्न मिळाला आणि मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर धावांसाठी दुष्काळ अकाल पडला गेला आणि या अवघ्या 34 धावांचं आव्हानी थोडंसं कठीण पाहायला मिळतंय आई वज्रेश्वरी निंबवली टीमला. विनायक कारभारी या वेळेस वाडे शॉट. क्या बात आहे. स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय. आऊ देखणं ताव फेकून दिल्या चेंडूला सीमा पार षटकार. दोन धावांची आवश्यकता. सामना होता कुठे सामना या ठिकाणी आला कुठे. पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये निर्माण झालेला आहे. प्रभाकर गुलवे यांची विकेट पडल्यानंतर कुठेतरी चिंतेचा जरूर आला होता परंतु स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आला हा षटकार आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये वापस. आता 2 धावेची आवश्यकता आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना जर बरोबरी सुटला तर आमचे स्कोरर सांगतायत की सुपर ओव्हर होईल. पाहूया काय घडतंय. 2-1 डॉट विकेट वाईड नो. काय घडेल या चेंडूवरती. दोघांकडे प्रेशर वाढला आहे. काल आपण पाहिलं तर एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली होती. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा त्याच अगेन्स्ट सावंदे स्पोर्ट्स सावंदे ती मॅच पाहायला मिळाली होती आणि त्याच्यामध्ये सावंदे स्पोर्ट्स सावंदे या संघाने बाजी मारली होती. इथं कोण बाजी मारेल पाहूया. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 धावाची आवश्यकता. काय घडेल. चिंतेचं वातावरण भरपूर आहे परंतु आपण खेळाला सुरुवात करायची आहे. वेळ कमी खर्च करा मित्र हो. आता प्रत्येक जण आपापल्या जागेवरून उभे राहिलेले आहेत कारण भरपूर टेन्शन दोन्ही टीमकडे. 2 धावांची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. काय घडतंय आणि काय बिघडेल या चेंडू नंतर आपल्याला सर्व काही समजून येईल. गेम ऑन. पुन्हा एकदा खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. गणपती बाप्पा. क्या बात आहे. आपल्या फॉलोमध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळते आणि एक चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता. प्रेशर निश्चित असेलच कारण या चेंडू नंतर कुठला तरी एक संघ स्पर्धेतून बाहेर होईल त्याच्यासाठी हा टास. क्या बात है. यस बल्ला तेरे हात में तो काय टांगाडाय आणि इथं मात्र LBW च्या स्वरूपात बॅटर झाला आहे बाद. पंच पंच आउट दिलाय. यस रिव्ह्यूचा काय विषय नाही ना. यस LBW ला आपला रिव्ह्यू घेता येत नाहीत कारण आपल्याकडे 2 कॅमेरे आहेत. त्या अँगलमध्ये आपल्याला ते सापडणार नाहीत आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये शिवनेरी जून अंदुर्गी संघाने मात्र बाजी मारली आहे. हार्ड लक टफ लक आई वज्रेश्वरी निंबावली. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण सर्वप्रथम या नाणेफेक करूया. जानमान पॉवर शाला टीमचे संघनायक तसेच शिवनेरी जून अंदुर्गी टीमचे संघनायक आपण या टॉस साठी क्या बात आहे. खूप चांगली फाईट केली